रामफळ हे फळांचे झाड आहे. हे सीताफळाच्या झाडाशी संबंधित आहे, पण कमी गोड आहे. हे ॲनोनेसी कुटुंबातील झाड आहे. त्याचे इंग्रजी नाव बुलॉक्स हार्ट आहे. त्याचे वैज्ञानिक नाव ॲनोना रेटिक्युलाटा आहे. हिंदीमध्ये याला रामफळ असे म्हणतात. रामफळ हे प्रामुख्याने भारत, थायलंड आणि फिलिपिन्स सारख्या उष्ण देशांमध्ये वाढते. हे फळ हृदयाच्या आकाराचे असते, म्हणूनच याला इंग्रजीत बुलॉकचे हृदय म्हणतात. हे झाड 3 ते 10 मीटर उंच वाढते. त्याची पाने लांब आणि हिरवी असतात आणि कोरड्या हंगामात पडतात. रामफळ हे फळ आतून मऊ असते आणि त्याची चव गोड असते. फळाच्या आत अनेक काळे बिया असतात. रामफळाच्या झाडाला सूर्यप्रकाशाची ठिकाणे आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आवडते. हवामानानुसार रामफळची झाडे सदाहरित किंवा अर्ध सदाहरित असतात. लागवडीनंतर 3 ते 4 वर्षांनी झाडाला फळे येऊ लागतात. त्याला पिवळी हिरवी फुले येतात, जी फार मोठी नसतात. परागण सामान्यतः लहान भुंगे आणि कीटकांद्वारे केले जाते. हे फळ उन्हाळ्यात वाढते आणि पावसाळ्याच्या शेवटी किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीला तयार होते. रामफळ ताजे खाल्ले जाते किंवा मिल्कशेक आणि मिष्टान्नांमध्ये वापरले जाते. हे व्हिटॅमिन सीने भरलेले आहे, जे मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते. त्यात पोटॅशियम असते, जे हृदय आणि स्नायूंसाठी चांगले असते. त्यातील फायबर पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळते. बिया विषारी असू शकतात, म्हणून खाऊ नयेत. पारंपरिक औषधांमध्ये पाने आणि साल वापरली जातात. काही लोक ताप आणि जखमांवर उपचार करण्यासाठी रामफळाच्या पानांचा वापर करतात. हे झाड कोरड्या आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात वाढते. हे प्रामुख्याने ग्रामीण भागातील जंगलांमध्ये आणि घरांच्या बागांमध्ये आढळते. या फळाच्या आत कस्टर्ड सारखा मऊ क्रीमी पोत असतो. प्रकारानुसार ते बाहेरून लाल, हिरवे किंवा तपकिरी असू शकते. त्याच्या आकारामुळे ते प्रेम आणि हृदयाचे प्रतीक आहे. शेतकरी हंगामी फळ पीक म्हणून रामफळची लागवड करतात. हे झाड बियाणे आणि कलम पद्धतींनी पुनरुत्पादित होते. रामफळाच्या झाडाचे आयुष्य 10 ते 20 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ असू शकते. रामफळ फळाचे वजन 200 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत असू शकते. हे सीताफळापेक्षा कमी ज्ञात आहे, परंतु त्याच्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. भारतातील काही जमाती धार्मिक विधींमध्ये याचा वापर पवित्र वृक्ष म्हणून करतात. ते हानिकारक नाही, पण बिया लहान मुलांपासून दूर ठेवाव्यात. जास्त खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते, म्हणून मर्यादेत खा. त्यात लोह असल्याने ते अशक्तपणा असलेल्या लोकांना मदत करते. हे शहरांमध्ये फारसे आढळत नाही, पण खेड्यांमध्ये सामान्य आहे. हे झाड पक्षी आणि कीटकांना आश्रय देऊन जैवविविधतेचे समर्थन करते. आयुर्वेदात याचा वापर साखर नियंत्रित करण्यासाठी आणि त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हे हंगामी झाड आहे आणि वर्षभर फळ देत नाही. त्याचे लाकूड मजबूत नाही, म्हणून फर्निचरसाठी वापरले जात नाही. रामफळ आणि सीताफळ हे बऱ्याचदा गोंधळलेले असतात, पण ते एकसारखे नसतात. हे फळ मुलांना त्याच्या कस्टर्ड सारख्या गोड लगद्यामुळे आवडते. आरोग्य, निसर्ग आणि परंपरेसाठी हे एक महत्त्वाचे झाड आहे. असे हे रामफळाचे झाड.